नमस्कार मंडळी, आपण पाहत आहोत आरती न्यूज चॅनल. पाहूया तर पूर्ण बातमी. भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा सचिव तसेच स्वाभिमान रिक्षा चालक मालक संघटनेचे दिंडशी विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी, समाजसेवक, हितसेवक, माणुसकीच्या दुनियेचा राजा माणूस आमचे मित्र नामदेव चव्हाण यांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या शेकडो मुलांना प्रशस्तीपत्र तसेच विशेष प्रावीण्य मिळालेल्या 15 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत सत्कार करण्यात आले, तर विभागातील 100 पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्याही वाटप करण्यात आले. कार्यक्रमात विभागातील कार्यसम्राट आमदार अतुल भातलकर प्रमुख उपस्थित होते. तसेच दिंडशी महामंत्री भारती भेंड, महिला वॉर्ड अध्यक्ष सुजाता पंगेरकर, संतसेना नाभिक समाज, महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, वॉर्ड अध्यक्ष विजय भोसले तसेच वॉर्डमधील विविध सामाजिक संघटना, भजन मंडळी, सोसायटी सभासद, चाळ कमिटी कार्यकारी, मित्रमंडळी, शेकडो महिला भगिनी, पुरुष मित्र कार्यकर्ते, विभागातील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पाहूया तर आरती न्यूज वर पूर्ण बातमी. समोर वेट वन मोर. आणि पुष्पगुच्छ घेऊन गुणगौरव आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि खरं तर हा कार्यक्रम नामदेव चव्हाण यांच्या 50व्या वाढदिवसाचा गुणगौरव आणि बाकी सगळं मंदिर आहे, पण मेन कार्यक्रम यांचा 50वा वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम आहे. आणि मी तेवढ्या करताच प्रामुख्याने हजेरी लावली. खर तर नामदेव चव्हाण यांचा माझा परिचय खूप काही जुना वेगळा नाहीये. मी सुद्धा नसेल ना 5-7 वर्षांचा परिचय. रुढार्थाने ते माझ्या विधानसभेत पण राहत नाही, कारण ते तानाजी नगरला राहतात. दिंडोशी विधानसभा येते, पण नारायण राणेंच्या बरोबर ते पक्षामध्ये आले आणि मी 5 वर्षाच्या माझ्या अनुभवाबद्दल एवढं नक्की सांगेन की नामदेव चव्हाण हे एक असल समाजसेवा करणारे, लोकांच्या विषयी प्रचंड तळमळ असतात असे सच्चे कार्यकर्ते कोण असतील तर ते नामदेव चव्हाण. गावांच्या विषयी खूप प्रेम आहे, कोकणाविषयी प्रेम आहे. त्याचबरोबर ज्या विभागात ते राहतात त्या विभागातले लोक, तिथल्या समस्या, मग त्या रिक्षाच्या समस्या असतील, लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, रोजच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या असतील, किंवा मग अगदी आधार कार्ड, पॅन कार्ड याच्याकरता त्यांनी अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी तानाजी नगरमध्ये
रात्री 11-12 वाजेपर्यंत चाललेला कॅम्प, अशा पद्धतीचे कॅम्प्स असतील आणि त्यामुळे जनतेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारे असे कार्यकर्ते कोण असतील तर ते नामदेव चव्हाण. मी माझ्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या माझ्या विधानसभेच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आजच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांचं यापुढचं आयुष्य सुद्धा निरोगी चांगल्या पद्धतीने जावं अशी परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही राजकीय इच्छा आकांक्षा असतील त्या सुद्धा पूर्ण व्हावं अशी सुद्धा परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. वहिनी आल्या की मला माहित नाही, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला आज या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. थोडी वेळेची गडबड झाली कारण माझ्या शेड्यूल मध्ये 7:30चा कार्यक्रम आहे आणि मी त्यामुळे नंतर मी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी 7:30च्या विषयी 7:15 आलो. तर उशिरा आलो लोकांना नेता वाटतच नाही आणि तसाही मी लोकांना नेता वाटतच नाही. मी काही जॅकेट बिकेट घालत नाही, मला काही सिक्युरिटी नाही, माझ्या मागे उभे काही गाड्या असतात, मला पीए पण नाही. त्यामुळे लोक म्हणतात की हा काही नेता नाहीच. म्हणजे 1900 निवडणुकीत तर एका माणसाने भाषण केलं होतं की तो बोलला की हा तर फर्जी आमदार आहे म्हणाले. पण आमच्या गावाकडे म्हणाले आमदार आले म्हणजे अशी दवंडी पिटवली जाते, 5-15 गाड्या असणार आणि त्याच्यामुळे तसाही मी लोकांना नेता नेता वाटत नाही. आज वाटण्याचं बोलतात नाही, आज हेच जाकीर घालून हे आपला असाच आहे साधा. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून यापुढे अशी समाजसेवा आणि घडत राहावी अशी प्रार्थना करतो. आजच्या निमित्ताने वहिनींना खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या इच्छा आकांक्षा, सामाजिक राजकीय जीवनातल्या इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्यात अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज यहाँ पे अभी चिल्ड्रन 16 आपका मनाया गया, बच्चों को बुक वितरण किया गया, क्या संदेश देगा? देखिए, ये जन्मदिन के मौके पर या जन्मदिन के अवसर पर पिछले 15 साल से मैं विद्यार्थी का गुणगौरव हो या अन्य सामाजिक कार्य हो या फल वाटप हो, ये जो निरंतर अपनी ये जो समाज सेवा चालू है, आज 50वीं सालगिरह होने के कारण आज यहाँ हॉल में हमने एक विशेष कार्यक्रम रखा है. ये आज का एक खासियत है. आपके एक राजनीतिक भविष्य के लिए शुभकामनाएं भी है. लोगों की इच्छा है आने वाले दिनों में आप महानगर पालिका का चुनाव लड़े, इस बार क्या करें? देखिए, मैंने कभी अपनी इच्छा व्यक्त नहीं की या मैंने किसी नेता के पास अपनी इच्छा व्यक्त नहीं की. आज तक जो मुझे पद मिले हैं मांगने से नहीं मिले, मुझे मेरे काम से, मेरे कार्यकर्ता जो है और ये कार्यकर्ता की वजह से और मेरे काम के वजह से ये मुझे जो पद मिले हैं वो अभी तक वो मेरा कार्य है उसके वजह से मिले. मैं नगर सेवक के लिए मांगने को लोगों के मन में है, वो लोगों ने बोल दिया है. आप समाज सेवक के रूप में काम कर रहे हैं, अगर टिकट मिला तो आप चुनाव की तैयारी करेंगे? बिल्कुल बिल्कुल. अगर पार्टी हमें एक नगर सेवक के तौर पर हमें देखती है तो हम पूरी तरह ये पद के लिए हम बिल्कुल तैयार हैं. बस यही कहना चाहता हूँ, लोगों के मन में है ये है, क्योंकि कोई बिना पद के, कोई बड़ा पद के बिना जो हम समाज कार्य कर रहे हैं, वो जो नगर सेवक का अगर हमें टिकट मिलता है, लोग हमें चुन के देते हैं, तो अभी जो काम चालू है उसके 100 गुना ज़्यादा काम करेंगे, ये मैं गारंटेड बोलता हूँ.
त्याच्यानंतरचं नाव आहे यश सुरेश जाधव. यश जाधव